आता समुद्रामध्ये कसलंही वादळ आलं, अगदी चक्रीवादळ आलं किंवा हवामान कितीही बिघडलं तरी किमान 100 वर्ष कसलाच प्रभाव पडणार नाही, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला आहे। या पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। याच ठिकाणी उभारलेला आधीचा 28 फुटी पुतळा अवघा 8 महिन्यांमध्ये म्हणजे 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती। पण आता 93 फुटी उंचीचा नवीन पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे। त्याचा चबुतरा 10 फूट उंच आहे। शिवरायांच्या हातातील तलवार 23 फुटांची आहे। पुतळ्यामध्ये 55 टन ब्रॉन्झचा वापर करण्यात आला आहे। शिवरायांचा हा देशातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे। सर्व प्रकारच्या वातावरणात टिकेल अशा पद्धतीचा हा पुतळा आहे, असा दावा खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे। सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी IITचे अभियंते आणि जे महाविद्यालयातील शिल्पकारांना सोबत घेऊन सर्वप्रथम इथल्या हवामानाचा अभ्यास केला। आधीचा नवीन पुतळा का कोसळला याचा देखील आढावा घेतला। आधीच्या पुतळ्यात केवळ लोखंडाचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे तो 3 ते 4 महिन्यातच गंजला। समुद्रातून वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्यात लोखंड जास्त काळ तग धरू शकत नाही, त्यामुळेच नवीन पुतळ्याची उभारणी करताना आम्ही ब्रॉन्झ आणि झिंक सारख्या धातूचा वापर केलाय, अशी माहिती सुतार यांनी दिली आहे। जगातील सर्वात उंच पुतळे उभारण्यात राम सुतार यांचा नावलौकिक आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनीच उभारला आहे। पुतळे उभारण्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे। त्यांनीच राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा हा नवीन पुतळा उभारला आहे। पुढील 10 वर्ष ते या पुतळ्याची देखभाल करणार आहेत। यापूर्वी 25 वर्षांचा शिल्पकार जयदीप आपटे यानं राजकोटमध्ये 28 फुटांचा शिवरायांचा पुतळा उभारला होता। त्याला चेतन पाटील या सल्लागारानं मदत केली होती। या दोघांनी उभारलेल्या पुतळ्याचं अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। दुर्दैवानं अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती। याच कारणानं दोघांवर देखील पोलिसांनी कारवाई केली। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।